नमस्कार मित्र हो. जर मी तुम्हाला सांगितलं की तुमची प्रत्येक प्रार्थना पूर्ण व्हायला कोणत्या मंदिरात जायची गरज नाही, कोणती महागडी पूजा करायची देखील गरज नाही, कोणत्या ज्योतिषाकडे देखील जायची गरज नाही किंवा कोणतं विशेष व्रत देखील करायची गरज नाही. त्यासाठी तुम्हाला फक्त देवासमोर हात जोडताना एक सिक्रेट गोष्ट करायची आहे. फक्त ही एकच गोष्ट, ती सुद्धा अगदी सोपी. आणि या गोष्टीला करण्यासाठी तुम्हाला कोणतंही विशेष ज्ञान असायची गरज नाहीये. आणि जर ही एकच गोष्ट तुम्ही आजपासूनच करायला लागलात ना, तर तुमच्या प्रार्थनांना इतकी शक्ती येईल की शेवटी देवाला तुमचं ऐकावंच लागेल. आणि हे जर केलं तर तुमच्या इच्छा अशा प्रकारे पूर्ण व्हायला लागतील की तुम्हाला स्वतःवरच विश्वास बसणार नाही. जर मी असं म्हणालो तर तुम्ही म्हणाल की हे कसं शक्य आहे? आम्ही रोज देवासमोर हात जोडतो, रोज प्रार्थना करतो, एवढं केलं तरी काहीच बदलत नाहीये. आणि आता एक सिक्रेट केल्याने असं काय फरक पडणार आहे? हे काही चमत्कार आहे का, की कोणता जादूचा मंत्र आहे? तर मित्र हो, आज मी तुम्हाला जे काही सांगणार आहे, हा कोणता चमत्कार नाहीये, हे लक्षात घ्या. किंवा हा कोणता जादुई मंत्र देखील नाहीये. हे एक सायन्स आहे मित्र हो. हे तुमच्या मनाचं, तुमच्या भावनांचं आणि तुमच्या प्रार्थनेच्या शक्तीचं सायन्स आहे. आणि या सायन्स मागे एक अत्यंत प्राचीन, अत्यंत शक्तिशाली आणि हजारो वर्षांपासून लपलेलं एक रहस्य दडलेलं आहे मित्र हो. जे एकदा जर का तुम्हाला कळालं तर तुमच्या प्रत्येक प्रार्थनेला एक वेगळीच ताकद येईल. देवासमोर हात जोडणं ही फक्त एक कृतीच राहणार नाही, तर ती एक शक्ती बनेल मित्र हो. तुमच्या आयुष्यात जे काही तुम्हाला हवं आहे ते तुम्हीच स्वतःकडे खेचून आणू शकाल, तेही तुमच्या प्रार्थनेच्या बळावर. आजचा विषय आहे, देवासमोर हात जोडताना तुम्ही काय करता आणि तुम्हाला काय करायला हवंय, यातला एक छोटासा पण आयुष्य बदलणारा फरक. आणि आज आपण बोलणार आहोत की एक सामान्य प्रार्थना आणि एक कॉन्शियस होऊन केलेली प्रार्थना, यातला नेमका फरक काय आहे, आणि देवासमोर हात जोडताना मनात नेमकं काय करायचं, भावना आणि प्रार्थना यांचा संबंध काय, आणि प्रार्थनेचं न्यूरोसायन्स काय सांगतं, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे वेदांमधला संकल्पविधी म्हणजे नेमकं आहे तरी काय, या सगळ्यांबद्दल माझी एकच विनंती आहे मित्र हो, हा व्हिडिओ मध्येच सोडू नका. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी मी तुम्हाला ते नेमकं सिक्रेट सांगणार आहे आणि ते कसं करायचं ते स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगणार आहे मित्र हो. आणि एक प्रॅक्टिकल प्लॅन देखील मी तुम्हाला शेवटी देणार आहे, जे तुम्ही आजपासूनच करू शकता. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. एक खरी गोष्ट, ज्या महिलेने प्रार्थनेचं एक सिक्रेट शोधलं आणि आयुष्य बदललं. सांगलीची सुनंदा, वय वर्ष 42. ती एका शाळेत शिक्षिका होती. पगार महिन्याला 25,000. तिचा नवरा विजय, तो एका छोट्या दुकानात कामाला होता. त्यांना 2 मुलं होती. एक मुलगा अर्णव आणि त्याचं वय 14 वर्ष होतं, आणि एक मुलगी होती आरोही, तिचं वय वर्ष 9. सुनंदाचं आयुष्य म्हणजे एक सतत चालू असलेली धडपड होती. सकाळी 6ला उठायचं, मुलांचा डब्बा करायचा, शाळेत जायचं, तिथे शिकवायचं, संध्याकाळी घरी आल्यावर स्वयंपाक करायचा, मुलांचा अभ्यास घ्यायचा, आणि मग रात्री थकून झोपी जायचं. परत दुसऱ्या दिवशी तेच, आणि तिसऱ्या दिवशीही परत तेच, महिन्यातही तेच आणि वर्षातही तेच. पण सुनंदाच्या आत एक वेगळीच वेदना होती. ती रोज संध्याकाळी देवापुढे बसायची, दिवा लावायची, अगरबत्ती लावायची, हात जोडायची, डोळे बंद करायची, आणि डोळे बंद करून देवाला म्हणायची, देवा, अर्णवला चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळू दे, विजयच्या दुकानात जास्त कमाई होऊ दे, आरोहीचं आरोग्य चांगलं राहू दे, आणि आमचं स्वतःचं एक छोटंसं का होईना स्वतःचं घर होऊ दे. देवा,
एवढं तरी कर. पण वर्षानुवर्ष हेच चाललेलं होतं. प्रार्थना तीच, शब्द तेच, भावना ही तीच, निराशा. सुनंदाला वाटायला लागलं, देव माझं ऐकत नाहीये. मी रोज प्रार्थना करते, पण काहीच बदलत नाही. कदाचित माझ्या नशिबातच नाहीये की काय? ती रात्री नवऱ्याला म्हणायची, विजय, मला सगळ्यांसाठी खूप काही हवंय रे, पण देव मला साथ देत नाहीये. मी प्रार्थना करून आता थकले. त्यावर विजय म्हणायचा, सुनंदा, देवावर विश्वास ठेव, सगळं काही ठीक होईल. पण सुनंदाला त्या शब्दांवर विश्वासच बसत नव्हता. कारण तिला वाटायचं की प्रार्थना करूनही काहीच फरक पडत नाहीये. एके दिवशी शाळेत एक नवीन शिक्षिका आली होती. तिचं नाव मनीषा. मनीषा खूप शांत, प्रसन्न आणि खूप पॉझिटिव्ह दिसणारी ही स्त्री होती. तिच्या चेहऱ्यावर नेहमी एक विलक्षण तेज असायचं. सुनंदाला तिच्याकडे पाहून कुतूहल वाटायचं. एके दिवशी दोघी लंचला बसल्या. सुनंदाने तिला विचारलंच, मनीषा, तू नेहमी इतकी खुश कशी असतेस ग? तुलाही काही प्रॉब्लेम्स असतील ना, तरी तुझ्या चेहऱ्यावर एक वेगळीच शांतता आहे. मनीषा हसली आणि म्हणाली, सुनंदा, माझ्याकडेही प्रॉब्लेम्स आहेत, पण मी एक गोष्ट शिकले, ज्यामुळे माझं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं. सुनंदा म्हणाली, कोणती गोष्ट, जरा मलाही सांग. मनीषा म्हणाली, मी प्रार्थना करायचा माझा पूर्ण अप्रोचच आता बदललेला आहे. आधी मी तुझ्यासारखीच होते. देवापुढे बसायचे आणि माझी एक यादीच वाचून दाखवायचे. हे दे, ते दे, अमुक कर, तमुक कर. पण एके दिवशी मी एका पुस्तकात एक सिक्रेट वाचलं आणि तो दिवस माझ्या आयुष्याचा एक टर्निंग पॉइंट ठरला. सुनंदाने लगेच विचारलं, सिक्रेट? कोणतं सिक्रेट? जरा मलाही सांग ना. मनीषा म्हणाली, ते मी तुला सांगते, पण आधी तुला एक गोष्ट समजून घ्यावी लागेल. ती गोष्ट म्हणजे सामान्य प्रार्थना आणि कॉन्शियस प्रार्थना यातला फरक काय. कारण हा फरक जर का तुला एकदा समजला, तरच ते सिक्रेट काम करेल. सुनंदाने त्या संध्याकाळी मनीषाने सांगितलेलं सगळं ऐकलं, समजून घेतलं. त्या रात्री देवापुढे बसताना तिने ते सिक्रेट करायला सुरुवात देखील केली. आणि मित्र हो, पुढच्या काही दिवसात काय झालं ते ऐका. पहिल्या आठवड्यात सुनंदाच्या प्रार्थनेत एक सटल बदल झाला. ती देवासमोर बसायची, पण आता तिच्या मनात मागण्या नव्हत्या, तर तिच्या मनात एक विलक्षण शांतता होती, एक कृतज्ञता होती आणि एक विश्वास देखील होता. तिला वाटायला लागलं की काहीतरी वेगळं होतंय. मग दुसऱ्या आठवड्यात अर्णवच्या शाळेतला एक टीचर म्हणाला, अर्णवमध्ये खूप पोटेन्शियल आहे, मी त्याला स्कॉलरशिप एक्झामसाठी त्याची तयारी करून घेतो. ही गोष्ट याआधी कधीच झाली नव्हती. तिसऱ्या आठवड्यात विजयला त्याच्या दुकानदार मालकाने पार्टनरशिपची ऑफर दिली. सुनंदा म्हणाली, हे सगळं अचानक कसं होतंय? एका महिन्यात सुनंदाच्या आयुष्यात अशा घटना घडायला लागल्या, ज्या तिला योगायोगच वाटत होत्या. पण त्या योगायोग नव्हत्या मित्र हो. 3 महिन्यात अर्णवला स्कॉलरशिप मिळाली. इकडे विजयचं इन्कम अगदी दुप्पट झालं आणि सुनंदालाही तिच्या शाळेत हेड टीचरची पोस्ट मिळाली. आणि असं करत करत हळूहळू त्यांनी स्वतःच्या घरासाठी एक प्लॉट देखील बुक केला. सुनंदा आज म्हणते, मी रोजच देवासमोर प्रार्थना करायचे, पण मला एक गोष्ट कधी कळालीच नव्हती. प्रार्थना कशी करायची हेच मला माहिती नव्हतं. मी फक्त शब्दच म्हणत होते, पण शब्दांच्या मागे जी शक्ती लागते ती मी कधी वापरलीच नव्हती. जेव्हा मी ती शक्ती वापरायला शिकले, तेव्हा देवानेच जणू माझं ऐकायला सुरुवात केली. मित्र हो, इथे नेमका मुद्दा काय? तर 90% लोक रोज प्रार्थना करतात, पण त्यातल्या फक्त 10% लोकांच्याच प्रार्थना खऱ्या अर्थाने देवापर्यंत पोहोचतात. कारण बाकीचे 90% लोक हे फक्त शब्दच म्हणत असतात. ते प्रार्थना करत नाहीत, ते फक्त बोलतात.
खरी प्रार्थना म्हणजे शब्द अधिक भावना अधिक विश्वास अधिक विज्युअलायझेशन, हे सगळं जेव्हा एकत्र येतं तेव्हाच त्या प्रार्थनेला शक्ती येते. आणि हेच ते सिक्रेट आहे मित्र हो. आणि आता या बॅकग्राऊंडवरच आपण त्या संपूर्ण रहस्याला उलगडूया, तेही स्टेप बाय स्टेप. रहस्य नंबर 1, सामान्य प्रार्थना वर्सेस कॉन्शियस प्रार्थना. फरक काय? मित्र हो, आधी हे समजून घ्या की देवासमोर हात जोडणं हे 2 प्रकारे केल्या जातं. एक म्हणजे सामान्य प्रार्थना, म्हणजेच मेकॅनिकल प्रेयर. ही ती प्रार्थना आहे जी बहुतेक लोक करतात. देवासमोर उभे राहतात, हात जोडतात, डोळे बंद करतात आणि मनात एक यादी सुरू करतात. देवा मला पैसे दे, मुलांचं भलं कर, नोकरी चांगली होऊ दे, आरोग्य चांगलं ठेव, शेजाऱ्यांचं वाईट कर. नाही नाही, ते नको, पण बाकी सगळं दे. ही प्रार्थना म्हणजे एक शॉपिंग लिस्टच झालीये. तुम्ही देवाला कस्टमर सर्व्हिस डेस्क समजता आणि तुमच्या मागण्या त्याला सांगत असता. यात भावना असतात, पण यात व्हिज्युअलायझेशन नसतं मित्र हो. यात कृतज्ञता देखील नसते. फक्त शब्द असतात, रिकामे पोकळ शब्द. आता दुसऱ्या प्रकारची प्रार्थना कोणती आहे ते बघूया. तर दुसरी प्रार्थना म्हणजे कॉन्शियस प्रार्थना, अवेकन्ड प्रेयर. ही ती प्रार्थना आहे जी फार कमी लोक करतात. यात तुम्ही देवासमोर हात जोडता, पण तुमचं मन शांत असतं. तुम्ही मागणी करत नाही, तुम्ही अनुभवत असता. तुम्ही शब्द बोलत नाही, पण तुम्ही तुमच्या भावना देवाकडे पाठवत असता. तुम्ही द्या असं म्हणत नाही, तर तुम्ही धन्यवाद असं म्हणता. यातला फरक समजून घेण्यासाठी एक उदाहरण मी तुमच्या समोर देतो मित्र. समजा तुम्हाला तहान लागली आहे आणि तुम्ही एखाद्याला म्हटलाय की पाणी दे. हे तुम्ही यांत्रिकपणे बोललात. चेहऱ्यावर कोणताही भाव नाही, आवाजात कोणतीही कळकळ नाही. कदाचित त्या माणसाला तुमची तहान कळणारही नाही. पण जर कोरड्या ओठांनी तहानेने व्याकुळ होऊन डोळ्यात एक याचना ठेवून जर तुम्ही म्हणालात, भाऊ खूप तहान लागली आहे, एक ग्लास पाणी मिळेल का? तर तो माणूस धावत जाईल आणि पाणी आणून देईल. शब्द तेच होते, पाणी दे. पण फरक काय होता? फरक होता तो भावनांचा. फरक होता तो कळकळीचा, तीव्रतेचा. प्रार्थनेचंही अगदी तसंच आहे मित्र हो. शब्द महत्वाचे नाहीत, शब्दांमागची भावना महत्वाची आहे. शब्दांमागचा विश्वास महत्वाचा आहे आणि शब्दांमागचं ते चित्र, ते देखील खूप महत्वाचं आहे मित्र. आता तुम्ही विचार कराल, ठीक आहे, पण हे सायन्स कसं काय आहे? सायन्स पण म्हटलं होतं ना, भावनेने प्रार्थना केली तर यात फरक कसा पडतो? तर चला ते देखील आपण बघूया. रहस्य नंबर 2, प्रार्थनेचं न्यूरोसायन्स. तुमच्या ब्रेनमध्ये नेमकं काय घडतं? मित्र हो, आता इथे एक अत्यंत रंजक सायन्स कळून घ्या. डॉक्टर अँड्र्यू न्यूबर्ग हे युनिव्हर्सिटी ऑफ पेन्सिल्व्हेनिया चे एक प्रसिद्ध न्यूरोसायंटिस्ट आहेत. त्यांनी गेल्या 25 वर्षात प्रार्थना करणाऱ्या लोकांचे ब्रेनचं एक SPECT स्कॅन करून त्यांचा अभ्यास केलेला आहे. त्यांनी काय शोधलं, तर जेव्हा एखादा माणूस खऱ्या भावनेने एकाग्रतेने प्रार्थना करतो तेव्हा त्याच्या ब्रेनमध्ये एक विलक्षण गोष्ट घडते. प्रीफ्रंटल कॉर्टेक्स, जो ब्रेन मधला पुढचा भाग आहे, तो अत्यंत ऍक्टिव्हेट व्हायला लागतो. हा भाग काय करतो, तर हा भाग अटेन्शन, फोकस, इंटेन्शन सेटिंग आणि डिसिजन मेकिंग यासाठी तो जबाबदार आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने खऱ्या मनाने प्रार्थना करता तेव्हा तुमचा ब्रेन अक्षरशः तुमच्या इच्छेवर लेझर फोकस करत असतो. पण एवढंच नाही, डॉक्टर न्यूबर्ग यांनी आणखी एक आश्चर्यकारक गोष्ट शोधली. त्यांना आढळून आलं, जेव्हा माणूस भावनेने प्रार्थना करतो तेव्हा पॅरिएटल लोब, जो ब्रेनचा तो भाग आहे जो मी आणि बाकीचं जग यातला भेद ओळखतो, तो भाग कमी ऍक्टिव्ह होत असतो.
याचा अर्थ काय? तर याचा अर्थ प्रार्थनेच्या त्या क्षणी तुमचं मी हे विरघळून जातं. तुम्ही आणि ती विश्वशक्ती यातली सीमारेषा पुसट होते. तुम्ही देवासोबत एक होता. डॉक्टर न्यूबर्ग ते स्वतः म्हणतात, इंटेन्स प्रेयर क्रिएट्स अ स्टेट व्हेअर द ब्रेन लिटरली लुजेस द बाउंड्री बिटवीन सेल्फ अँड द युनिवर्स. द पर्सन फील्स कनेक्टेड टू समथिंग मच लार्जर दॅन देमसेल्व्स. म्हणजे खऱ्या प्रार्थनेत तुमचं ब्रेन असं काम करतं जणू तुम्ही विश्वाशी कनेक्ट झालेले आहात. आता आणखी एक फॅसिनेटिंग रिसर्च बघा. डॉक्टर हर्बर्ट बेन्सन हार्वर्ड मेडिकल स्कूलचे ते प्रोफेसर होते. त्यांनी रिलॅक्सेशन रिस्पॉन्स या कन्सेप्टवर गेल्या 40 वर्षात रिसर्च केलं. त्यांनी सिद्ध केलंय की जेव्हा माणूस शांतपणे भावनेने प्रार्थना करतो तेव्हा त्याच्या शरीरात काय होतं, तर त्याचा हार्ट रेट कमी होतो, त्याचं ब्लड प्रेशर कमी होतं, कॉर्टिसॉल म्हणजे स्ट्रेस निर्माण करणारं हार्मोन ते देखील कमी होतं, सेरोटोनिन हॅपीनेस हार्मोन वाढायला लागतो, त्याची इम्युन सिस्टीम मजबूत व्हायला लागते. पण या सगळ्यात महत्वाचं म्हणजे ब्रेन वेव्ह पॅटर्न जे असतं ते बदलायला लागतं. सामान्य प्रार्थनेत तुमचं ब्रेन बीटा वेव्ज मध्ये राहतं. म्हणजे तुमचं कॉन्शियस माइंड ऍक्टिव्ह असतं. तुम्ही विचार करत असता, देवा मला हे दे, देवा मला ते दे. यामध्ये ब्रेनचा अॅनालिटिकल पार्ट हा काम करत असतो. पण जेव्हा तुम्ही भावनेने व्हिज्युअलायझेशन सह कृतज्ञतेत ही प्रार्थना करत असता तेव्हा तुमचं ब्रेन बीटा वेव्ज मधून अल्फा वेव्ज मध्ये जातं आणि मग काही मिनिटातच थीटा वेव्ज यामध्ये देखील ते जातं. आता थीटा स्टेट म्हणजे हीच ती अवस्था आहे जिथे तुमचं सबकॉन्शियस माइंड त्याचे दरवाजे उघडतं, ऍक्टिव्हेट होतं, जिथे तुमच्या प्रार्थनेचे शब्द डायरेक्ट तुमच्या अवचेतन मनात सबकॉन्शियस माइंड मध्ये जायला लागतात, जिथे तुमची इच्छा तुमच्या अस्तित्वाच्या सगळ्यात खोल थरापर्यंत जाऊन पोचते. आणि मित्र हो, जेव्हा तुमची इच्छा सबकॉन्शियस माइंड पर्यंत पोहोचते तेव्हा सबकॉन्शियस माइंड त्या इच्छेला सत्य मानायला लागतं आणि तुमचं संपूर्ण अस्तित्व त्या इच्छेच्या दिशेने काम करायला लागतं. 24 तास 7ही दिवस, तुम्ही जागे असतानाही आणि तुम्ही झोपलेले असतानाही. यालाच डॉक्टर जोसेफ मर्फी यांनी द पॉवर ऑफ प्रेयर असं म्हणलेलं आहे. ते म्हणतात, प्रेयर इज नॉट बेगिंग, प्रेयर इज प्लांटिंग अ सीड इन द फर्टाईल सॉइल ऑफ सबकॉन्शियस माइंड. व्हेन यू प्रे विथ फीलिंग अँड फेथ, युअर सबकॉन्शियस accepts it as truth and works to make it reality. म्हणजे प्रार्थना म्हणजे भीक मागणं नाही. प्रार्थना म्हणजे तुमच्या सबकॉन्शियस माइंडच्या सुपीक जमिनीत बीज रोवणं आहे. आता हेच आपल्या भारतीय संस्कृतीत कसं सांगितलंय ते देखील बघूया. भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्ण म्हणतात, ये यथा माम प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यहम. जो मला जसा भजतो तसंच मी त्याला भजतो. याचा अर्थ म्हणजे तुम्ही जशी प्रार्थना कराल तसं फळ तुम्हाला मिळेल. यांत्रिकपणे प्रार्थना केलीत तर तुम्हाला यांत्रिक फळ मिळेल. भावनेने प्रार्थना केलीत तर तुम्हाला भावनेने भरलेलं फळ मिळेल. मुंडक उपनिषदात म्हटलं आहे, यम यम लोकम मनसा संविभाती. मनाने जो जो लोक चिंतला जातो तो तो प्राप्त होतो. म्हणजे तुम्ही मनात जे काही चित्र ठेवता, जे काही अनुभवता तेच तुम्हाला प्राप्त होतं. हजारो वर्षापूर्वी आपल्या ऋषी मुनींनी हेच सांगितलंय जे आजचं न्यूरोसायन्स सांगतंय. प्रार्थनेची शक्ती शब्दात नाही, ती तिच्या भावनेत, तिच्या विश्वासात आणि व्हिज्युअलायझेशन मध्ये आहे. आता प्रश्न आहे की हे नेमकं कसं करायचं आणि ते सिक्रेट काय, ते नेमकं आहे तरी काय? तर चला बघूया. रहस्य नंबर 3, ते एक सिक्रेट नेमकं काय आहे?
मित्र हो, आता ज्या सिक्रेट बद्दल मी सुरुवातीला बोललोय ना, ते मी आता तुम्हाला सांगतो. पण याआधी एक गोष्ट लक्षात ठेवा, हे कोणतं गूढ मंत्र नाहीये, हे कोणतं तांत्रिक विधान नाहीये, हे एक सिंपल पण प्रोफाउंडली पॉवरफुल टेक्निक आहे. ज्याच्या मागे सायन्स, स्पिरिच्युअलिटी आणि हजारो वर्षांचं ज्ञान आहे. ते सिक्रेट म्हणजे देवासमोर हात जोडताना मागण्यापूर्वी कृतज्ञता व्यक्त करा. मागताना डोळे बंद करून तुमची इच्छा पूर्ण झालेलं चित्र बघा आणि ते चित्र बघताना त्या पूर्ण झालेल्या इच्छाची भावना तुमच्या मनात अनुभवा. सोप्या शब्दात सांगायचं तर ग्रॅटिट्यूड प्लस व्हिज्युअलायझेशन प्लस इमोशन इज इक्वल टू कॉन्शियस प्रेयर इज इक्वल टू मॅनिफेस्टेशन. आता हे 3 एलिमेंट्स आपण एक एक करून समजून घेऊया. पहिला एलिमेंट कृतज्ञता, ग्रॅटिट्यूड, मागण्यापूर्वी आभार माना. मित्र हो, बहुतेक लोक देवासमोर गेले की लगेच मागणी सुरू करतात. हे दे, ते दे, अमुक कर, तमुक कर. पण एक क्षण थांबा मित्र हो. तुम्ही देवाला आजपर्यंत जे काही मिळालंय त्याबद्दल कधी धन्यवाद मानलंय का? तुम्ही श्वास मिळतय म्हणून त्याबद्दल धन्यवाद मानलाय का? तुम्हाला 2 डोळे आहेत त्याबद्दल, तुमचं कुटुंब आहे त्याबद्दल, तुम्ही जिवंत आहात त्याबद्दल, तुम्ही आज जेवलाय त्याबद्दल. डॉक्टर रॉबर्ट इमन्स, युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियाचे प्रोफेसर, ज्यांनी ग्रॅटिट्यूडवर 15 वर्षाचं रिसर्च केलंय, ते म्हणतात ग्रॅटिट्यूड is the single most powerful emotion that can transform your life. When you feel grateful, your brain releases dopamine and serotonin, the same chemicals that antidepressants medicine produce. म्हणजे कृतज्ञता हीच सगळ्यात शक्तिशाली भावना आहे. कृतज्ञतेने तुमचं ब्रेन आनंदाचे हार्मोन्स स्त्रवत असतं. तेच हार्मोन्स जे डिप्रेशनच्या गोळ्यांनी तयार होतात. आणि जेव्हा तुम्ही कृतज्ञतेच्या अवस्थेत प्रार्थना करता तेव्हा तुमचं ब्रेन एका वेगळ्याच फ्रिक्वेन्सीवर जातं. तुमची व्हायब्रेशन ही उच्च एनर्जीवर जाते, व्हायब्रेशन वाढते आणि या वाढलेल्या व्हायब्रेशन मध्ये तुमची प्रार्थना ही अधिक शक्तिशाली बनते. आपल्या संस्कृतीत पूजेच्या सुरुवातीला काय करतात माहितीये का? आपल्या संस्कृतीत पूजेच्या सुरुवातीला कृतज्ञता म्हणतात. गणपती बाप्पा मोरया म्हणून आधी विघ्नहर्त्याला नमस्कार करतात. कुलदेवतांना वंदन करतात, गुरुला वंदन करतात, आई वडिलांना वंदन करतात. मित्र हो, मला सांगा, हे वंदन म्हणजे काय? हे वंदन म्हणजेच ही कृतज्ञता आहे. तू माझ्यासाठी जे काही केलंस त्यासाठी मी तुझा ऋणी आहे. म्हणजे आपल्या ऋषींनी हजारो वर्षापूर्वीच हे सांगितलं होतं की मागण्यापूर्वी आभार माना. तर देवासमोर हात जोडताना पहिली गोष्ट करा, मनातून कृतज्ञता व्यक्त करा. देवा, मला जे आहे त्याबद्दल धन्यवाद. माझं कुटुंब, माझं आरोग्य, माझं जगणं, सगळ्यासाठी तुझे धन्यवाद. हे फक्त शब्दांनीच नाही मित्र हो, तर मनातून अनुभवा. खरंच कृतज्ञता वाटू द्या. खरंच थँक्यू देवा असं मनातून वाटू द्या. दुसरा एलिमेंट व्हिज्युअलायझेशन, इच्छा पूर्ण झालेलं चित्र बघा. मित्र हो, आता इथे सगळ्यात महत्वाचा भाग येतो. बहुतेक लोक प्रार्थना करताना शब्दांनी मागतात, देवा मला पैसे दे. पण तुमचं सबकॉन्शियस माइंड हे शब्द ऐकतच नाही, ते फक्त चित्र बघत असतं. तुमचं सबकॉन्शियस माइंड एक अत्यंत पॉवरफुल इमेज प्रोसेसर सारखं काम करत असतं. तुम्ही त्याला शब्दांनी सांगितलं तर ते तिकडे दुर्लक्ष करेल, पण तुम्ही त्याला एक चित्र दाखवलं तर लगेच ते त्याचं काम सुरू करेल. डॉक्टर श्रीनिवासन पिल्लई, हार्वर्ड मेडिकल स्कूलचे सायकियाट्रिस्ट, ते म्हणतात, द ब्रेन कॅन नॉट डिस्टिंग्विश बिटवीन अ विविडली इमॅजिन्ड एक्सपिरियन्स अँड अ रिअल वन. व्हेन यू व्हिज्युअलाइज समथिंग विथ इमोशन,
द ब्रेन ॲक्टिवेट्स द सेम न्यूरल सर्किट्स ॲज इफ इट वर ॲक्च्युअली हॅपनिंग. म्हणजे तुम्ही डोळे बंद करून एखादी गोष्ट तीव्रतेने इमॅजिन केलीत तर तुमचा ब्रेन ती गोष्ट खरंच होते असं मानतो. इथे तेच न्यूरल सर्किट्स ऍक्टिव्हेट होतात जे खऱ्या अनुभवात ऍक्टिव्हेट होत असतात. आता हे कसं करायचं? तर समजा तुमची एखादी इच्छा आहे की मला चांगली नोकरी मिळावी, तर देवासमोर हात जोडताना फक्त देवा मला चांगली नोकरी मिळू दे असं म्हणू नका. तर डोळे बंद करा आणि ते चित्र बघा. तुम्ही एका मोठ्या ऑफिसमध्ये बसलाय. तुमच्या टेबलवर तुमचं नेम प्लेट देखील ठेवलेलं आहे. तुम्ही हसत आहात. तुमचे कलिग्स तुमच्याकडे रिस्पेक्टने बघत आहेत. तुम्ही संध्याकाळी घरी आलाय आणि आनंदाने कुटुंबाला सांगत आहात की आज ऑफिसमध्ये एक खूप छान दिवस गेलाय बरं का. आणि हे चित्र इतकं विविडपणे बनवा की तुम्हाला ते खरंच अनुभवल्यासारखं वाटू लागेल. तुमच्या ऑफिसचा एसी तुम्हाला जाणवू लागेल. तुम्ही तुमच्या कॉफीचा कप घेऊन त्या कॉफीचा वास देखील तुम्हाला येऊ द्या. तुमच्या कुटुंबाचा हसरा चेहरा तुम्हाला दिसू द्या. आपल्या वेदामध्ये याला ध्यान म्हटलेलं आहे. ध्यान म्हणजे फक्त डोळे बंद करून बसणं नाही, तर ध्यान म्हणजे मनात एक स्पष्ट सजीव चित्र निर्माण करणं. ध्यान धारणा या शब्दातच धारणा म्हणजे धरून ठेवणं हा अर्थ आहे. मनात एक चित्र धरून ठेवणं हेच ध्यान आहे. आणि हे चित्र जेव्हा तुम्ही प्रार्थनेसोबत जोडता तेव्हा प्रार्थनेची शक्ती हजारो पटींनी वाढते. आता तिसरा एलिमेंट तो म्हणजे भावना, इमोशन. ते अनुभवा आणि ती फिलिंग आणा. मित्र हो, हा सगळ्यात क्रिटिकल भाग आहे. तुम्ही कृतज्ञता व्यक्त केलीत, छान. तुम्ही व्हिज्युअलायझेशन केलं, उत्तम. पण जर तुम्ही ते अनुभवलं नाही तर सगळं व्यर्थ आहे. इमोशन प्लस प्रेयर इज इक्वल टू मॅनिफेस्टेशन. निवाइल गोडार्ट जे 20व्या शतकातले एक महान स्पिरिच्युअल टीचर होते, ते म्हणतात की फिलिंग इज द सिक्रेट. इट इज नॉट व्हॉट यू विश फॉर बट हाऊ यू फील अबाउट इट दॅट डिटरमाइन्स व्हॉट यू अट्रॅक्ट. भावना हेच रहस्य आहे. तुम्ही काय इच्छा करता हे महत्वाचं नाही, तुम्ही ती इच्छा कसं अनुभवता, कशी अनुभवता हे ठरवतं की तुम्हाला काय मिळेल. म्हणजे तुम्ही देवासमोर मला घर मिळू दे असं म्हणालात, पण शंका होती की मिळेल की नाही मिळणार, तर ती प्रार्थना कधीच देवासमोर पोचणार नाही. पण तुम्ही डोळे बंद केलेत, तुमचं स्वतःचं घर बघितलं, त्या घरात तुम्ही कुटुंबासोबत स्वतःला बसलेलं बघितलंय आणि त्या क्षणी तुम्हाला खरंच आनंद वाटला, सुखाची लहर आली, डोळ्यांच्या कोपऱ्यात एक कृतज्ञतेचं पाणी देखील आलं, तर ती प्रार्थना तुमच्या सबकॉन्शियस माइंडच्या सगळ्यात खोल थरापर्यंत पोहोचेल. आता आपल्या भक्ती परंपरेतही तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे, भावे विन देव न कळे. भावनेशिवाय देव कळत नाही. भावनेशिवाय देवापर्यंत पोहोचताच येत नाही. मीरेची प्रार्थना का पोहोचली? कारण तिच्या शब्दात भावना होती. तिच्या प्रत्येक शब्दात कृष्णाप्रतीचं तीव्र प्रेम होतं. ती शब्द म्हणत नव्हती, तर ती त्यांना अनुभवत होती. तेच तुम्हालाही करायचंय मित्र हो. देवासमोर हात जोडा, कृतज्ञता व्यक्त करा, तुमची इच्छा पूर्ण झालेलं चित्र बघा आणि त्या चित्राची भावना देखील अनुभवा. या तिन्ही गोष्टी एकत्र आल्या की तुमची प्रार्थना फक्त शब्द राहत नाही, तर ती एक शक्ती बनते. रहस्य नंबर 4, वेदांमधला संकल्प विधी, प्राचीन भारतीय सिक्रेट. मित्र हो, आता मी तुम्हाला एक अत्यंत शक्तिशाली कॉन्सेप्ट सांगणार आहे, ज्याचं नाव आहे संकल्प विधी. मित्र हो, तुम्ही कधी पूजा केली असेल तर पुरोहित सुरुवातीला एक संकल्प करायला सांगतात. ओम विष्णु 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 अमुक तिथ्यो अमुक गोत्रस्य अमुक नामधेयस्य अमुक कामना सिद्ध्यर्थम इदम कर्म करिष्ये. म्हणजे मी कोण आहे, आज दिवस कोणता आहे, माझी इच्छा कोणती आहे, ती पूर्ण करण्यासाठी मी हे कर्म करतोय. आता हा संकल्प म्हणजे काय? तर हे तुमच्या सबकॉन्शियस माइंडला एक क्लिअर, स्पेसिफिक, इंटेन्शनल डायरेक्शन देणं आहे.
वेदांमध्ये म्हटलं आहे, संकल्प मूलम जगत, म्हणजे संपूर्ण जग संकल्पातून निर्माण झालेला आहे. ब्रह्मदेवाने संकल्प केला की सृष्टी निर्माण हो, आणि सृष्टी निर्माण झाली. म्हणजे संकल्प हीच सर्वात प्राचीन, सर्वात शक्तिशाली मॅनिफेस्टेशन टेक्निक आहे मित्र हो. आणि तुम्ही देवासमोर हात जोडताना जे करता ती प्रार्थना एक प्रकारचा संकल्पच असतो. पण बहुतेक लोक संकल्प करतात तो फक्त शब्दांचा असतो, त्यात भाव नसतो, त्यात चित्र नसतं, त्यात फिलिंग नसते. खरा संकल्प विधी हा असा आहे. नंबर 1, स्पष्टता, क्लिअरिटी. म्हणजे तुम्हाला नेमकं काय हवंय ते अगदी क्लिअर असायला हवं. माझं भलं होऊ दे हे अनक्लिअर आहे. मला या वर्षात माझ्या मुलाला चांगल्या शाळेत ऍडमिशन मिळावं हे अगदी क्लिअर झालेलं आहे. नंबर 2, वर्तमान काळ, प्रेझेंट टेन्स. मिळावं नाही, मिळत आहे. होऊ दे नाही, होत आहे. कारण सबकॉन्शियस माइंडला भविष्य काळ समजत नाही, ते फक्त वर्तमानच समजत असतं. नंबर 3, चित्र म्हणजे व्हिज्युअलायझेशन. ती इच्छा पूर्ण झालेलं चित्र मनात ठेवा. नंबर 4, भावना म्हणजेच इमोशन्स. ती पूर्ण झालेलाचा जो आनंद आहे तो आनंद आत्ताच अनुभवा. आणि नंबर 5, समर्पण म्हणजेच सरेंडर. म्हणजे शेवटी सगळं काही देवावर सोडा. म्हणा की देवा, तुला जे काही योग्य वाटेल ते कर, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. गीतेत भगवान श्री कृष्ण म्हणतात, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. म्हणजे कर्म करा, फळाची चिंता सोडा. म्हणजे संकल्प करा, प्रार्थना करा, भावनेने करा, व्हिज्युअलायझेशन सह करा, पण मग निकाल मात्र देवावर सोडा. तोच योग्य वेळी योग्य मार्गाने तुमची इच्छा पूर्ण करेल. हे सरेंडर हेच प्रार्थनेचं सगळ्यात शेवटचं आणि सगळ्यात महत्वाचं एलिमेंट आहे. कारण जेव्हा तुम्ही सोडून देता तेव्हा तुमचं सबकॉन्शियस माइंड अँझायटी फ्री होऊन जातं. आणि अँझायटी फ्री सबकॉन्शियस माइंड सगळ्यात इफेक्टिव्हली काम करत असतं मित्र हो. जसं एखादा शेतकरी बीज पेरतो, पाणी घालतो आणि मग सगळं काही या निसर्गावर सोडून देतो. तो रोज बीज उपटून बघत नाही की अंकुर आला का, तो विश्वास ठेवतो आणि योग्य वेळी तो योग्य प्रकारे तो अंकुर येतो. तुमची प्रार्थना देखील हे एक प्रकारचं बीज आहे मित्र. कृतज्ञता, व्हिज्युअलायझेशन आणि भावना हे पाणी आणि खत दिल्यासारखंच आहे. आणि देवावरचा विश्वास तो सूर्यप्रकाश आहे मित्र हो. आणि सगळं जर का एकत्र आलं तर फळ हमखास येतच. रहस्य नंबर 5, प्रॅक्टिकली कसं करायचं, स्टेप बाय स्टेप प्लॅन. मित्र हो, आता मी तुम्हाला एक क्लिअर स्ट्रक्चर्ड प्लॅन देतोय. हा प्लॅन आजपासूनच सुरू करा. स्टेप नंबर 1, तयारी. हे आजपासूनच करायचं आहे. एक शांत जागा निवडा. तुमचं घर, देवघर किंवा कोणतीही शांत आणि स्वच्छ असलेली जागा असावी. तिथे एक दिवा लावा किंवा एखादी मेणबत्ती देखील लावा. जर तुमच्याकडे देवाची मूर्ती किंवा फोटो असेल तर त्याला स्वच्छ करा. तिथे फुले ठेवा, अगरबत्ती लावा. एक वही घ्या. ही तुमची संकल्प डायरी आहे. पहिल्या पानावर लिहा, तुमची सगळ्यात मोठी इच्छा कोणती आहे ती एका वाक्यात प्रेझेंट टेन्स मध्ये लिहा. उदाहरणार्थ, माझ्या मुलांना चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळत आहे. माझं स्वतःचं सुंदर घर तयार होत आहे. माझं आरोग्य प्रत्येक दिवशी उत्तम होत आहे. माझ्या व्यवसायात भरभराट होत आहे. आता स्टेप नंबर 2, प्रार्थनेची तयारी दररोज करायचं आहे. प्रार्थनेला बसण्यापूर्वी 5 मिनिटं शांत बसा. खोल श्वास घ्या. 4 सेकंद श्वास आत घ्या, 7 सेकंद धरून ठेवा आणि 8 सेकंद हळूहळू सोडा. हे 3 वेळा करा. यामुळे काय होतं तर तुमचं शरीर पूर्णपणे रिलॅक्स होतं. तुमचा हार्ट रेट हा कमी होतो. तुमचं ब्रेन बीटा वेव्ज मधून अल्फा वेव्ज मध्ये जातं. तुमचं कॉन्शियस माइंड शांत होतं. तुमच्या सबकॉन्शियस माइंडचा दरवाजा हळूहळू उघडायला लागतो. ही तुमच्या प्रार्थनेसाठीची लॉन्च पॅडची तयारी आहे. आता स्टेप नंबर 3, कृतज्ञता, ग्रॅटिट्यूड. पहिली 2 मिनिटं करायची आहेत. तर देवासमोर हात जोडा, डोळे बंद करा आणि मनातून कृतज्ञता व्यक्त करा.
देवा, आज मी जिवंत आहे त्याबद्दल धन्यवाद. माझं कुटुंब माझ्या जवळ आहे त्याबद्दल धन्यवाद. मला अन्न मिळतं, पाणी मिळतं, हवा मिळते त्याबद्दल धन्यवाद. माझे डोळे आहेत या सुंदर जगाला बघायला. माझे कान आहेत माझ्या प्रियजनांचा आवाज ऐकायला. तू मला जे काही दिलंस त्या सगळ्यांसाठी मी कृतज्ञ आहे. हे म्हणताना खरंच कृतज्ञता वाटू द्या. डोळ्यात पाणी आलं तर येऊ द्या, कारण त्या अश्रूमध्ये सगळ्यात शुद्ध भावना असते. मित्र हो, कृतज्ञतेची ही 2 मिनिटं तुमच्या ब्रेनला एका वेगळ्याच फ्रिक्वेन्सीवर नेतात. तुमची व्हायब्रेशन्स वाढते आणि या व्हायब्रेशन मध्ये तुमची पुढची प्रार्थना हजारो पटींनी शक्तिशाली बनते. आता स्टेप नंबर 4, व्हिज्युअलायझेशन प्लस इमोशन. पुढची 3 ते 5 मिनिटं हे सगळ्यात महत्वाचा स्टेप आहे मित्र हो. आता डोळे बंद करा, हात जोडलेले ठेवा आणि आता तुमची इच्छा पूर्ण झालेलं चित्र बघा. हे चित्र बघताना ते बाहेरून बघू नका, ते आतून अनुभवा. म्हणजे तुम्ही सिनेमा हॉलमध्ये बसून स्क्रीनवर बघत नाही आहात, तर तुम्ही स्वतःच त्या चित्रात आहात. ती तुमची रियालिटी बनलेली आहे. ती आत्ता या क्षणी घडत आहे. आता उदाहरण जर द्यायचं तर जर जर तुम्हाला स्वतःचं घर हवं असेल, तर तुम्ही तुमच्या नव्या घरात उभे आहात. तुमच्या पायांना थंड फरशीचा स्पर्श जाणवतोय. स्वयंपाकघरातून जेवणाचा सुगंध येतोय. तुमची मुलं नव्या खोलीत खेळत आहेत. तुमच्या चेहऱ्यावर एक समाधानाचं हसू आलेलं आहे. तुम्ही मनातून म्हणत आहात, शेवटी माझं स्वतःचं घर झालं. ही फिलिंग अनुभवा. तो आनंद मनभर पसरू द्या. ती कृतज्ञता हृदयात भरून येऊ द्या. ती शांतता मनात उतरू द्या. जसं एखाद्या सुंदर स्वप्नात तुम्ही हरवून जाता, तसंच या चित्रातही हरवून जा. हा तो क्षण आहे जिथे तुमची प्रार्थना शब्दांच्याही पलीकडे जाते आणि भावनांच्या भाषेत बोलायला लागते. आणि भावनांची भाषा, ती भाषा सबकॉन्शियस माइंडला समजणारी असते. ती भाषा या विश्वशक्तीला समजते. ती भाषा देवाला समजते. आता स्टेप नंबर 5, समर्पण, सरेंडर. शेवटची 1 मिनिटं करायची आहेत. शेवटी ते चित्र मनातून हळुवारपणे सोडून द्या आणि मनातल्या मनात म्हणा, देवा, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. तू जे काही करशील ते माझ्या भल्यासाठीच असेल. मी माझी प्रार्थना, माझी इच्छा ही तुझ्या चरणी ठेवते आणि तू योग्य वेळी योग्य मार्गाने माझी इच्छा पूर्ण करशीलच, हा माझा दृढ विश्वास आहे. आणि मग शांतपणे हात जोडा, डोळे उघडा आणि एक मंद हसू तुमच्या चेहऱ्यावर येऊ द्या आणि मग उठा. बस बस ही तीच प्रार्थना आहे मित्र हो, जी तुमचं आयुष्य बदलेल. स्टेप नंबर 6, संकल्प डायरी दररोज करायचंय. रोज प्रार्थनेनंतर तुमच्या संकल्प डायरीत लिहा. आज दिवस कोणता होता, मग प्रार्थना केली हो किंवा नाही लिहा. मग कृतज्ञता अनुभवली हो किंवा नाही ते लिहा. व्हिज्युअलायझेशन केलं की नाही ते देखील हो किंवा नाही लिहा. भावना आली होती का हे देखील हो किंवा नाही लिहा. आज काही विशेष जाणवलं का, तर तुम्हाला तिथे खाली टिप्पणी लिहायची आहे. मित्र हो, हे लिहायला फक्त 2च मिनिटं लागतील, पण यामुळे तुम्हाला तुमचा प्रोग्रेस ट्रॅक करता येईल. रहस्य नंबर 6, काय अपेक्षा करायच्या आणि किती दिवसात. मित्र हो, आता आपण एक रिअलिस्टिक टाइमलाईन बघूया. पहिला आठवडा म्हणजे 1 ते 7 दिवस जुळवून घेण्याचा टप्पा. हे सगळ्यात कठीण दिवस असतील. तुम्ही व्हिज्युअलायझेशन करायला बसाल पण मन भटकेल. संध्याकाळी काय स्वयंपाक करायचा, उद्या ऑफिसमध्ये मीटिंग आहे, शेजारच्यांनी टीव्ही मोठ्या आवाजात लावलाय. मन म्हणेल की हा काय मूर्खपणा आहे, चित्र बघून काय होणार, आधीच्या प्रार्थनेने काय झालं नाही, आता हे कसं होणार. मित्र हो, हे असं होणं अगदी नॉर्मल आहे. कारण तुमचं सबकॉन्शियस माइंड तुमचा जो इंटरनल क्रिटिक आहे तो नव्या गोष्टीला विरोध करायला लागतो. पण तिथेच थांबू नका. रोज हे करत राहा.
जरी मन भटकत असेल तरी भटकू द्या, पण पुन्हा त्या चित्रावर त्या मनाला आणा. जरी ती भावना आली नाही तरी प्रयत्न करत राहा. आता दुसरा आठवडा म्हणजे 8 ते 14 दिवस बदलाची सुरुवात. आता या आठवड्यात सटल बदल तुम्हाला जाणवायला लागतील. प्रार्थनेत मन कमी भटकेल, व्हिज्युअलायझेशन अधिक स्पष्ट होतील, कृतज्ञतेची भावना अधिक तीव्र होईल. दिवसभरात तुम्ही अधिक पॉझिटिव्ह विचार करायला लागाल. छोट्या छोट्या गोष्टी तुमच्या बाजूने घडायला लागतील. एखादा अनपेक्षित फोन देखील तुम्हाला येईल, एखादी संधी मिळेल किंवा एखादा माणूस मदत करायला स्वतःहून तयार होईल. तुम्ही म्हणाल, हा कोणता योगायोग आहे का? पण हा योगायोग नाही मित्र हो, हे तुमच्या सबकॉन्शियस माइंडचं काम आहे. आता तिसरा आठवडा, दिवस 15 ते 21, दृढीकरणाचा टप्पा. मित्र हो, या आठवड्यात तुमची प्रार्थना तुमची सवय बनेल. ती करायला तुम्हाला कोणताही एफर्ट लागणार नाही. ती तुमच्या दिवसाचा एक अविभाज्य भाग बनेल. तुमच्या विचारांचा पॅटर्न आता बदललेला तुम्हाला दिसून येईल. तुम्ही तुमच्याबद्दल अधिक पॉझिटिव्ह विचार करायला लागाल. तुम्ही अधिक शांत, अधिक फोकस्ड आणि अधिक एनर्जेटिक वाटाल. लोक तुमच्यात बदल बघायला लागतील. अरे, तू आज खूप वेगळा किंवा वेगळी दिसतेस किंवा दिसतोस असं म्हणतील. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्या इच्छेच्या दिशेने गोष्टी हळूहळू मूव्ह व्हायला लागतील. कदाचित 21 दिवसात तुमची इच्छा पूर्ण होणारही नाही, पण तिच्या दिशेने एक स्पष्ट मार्ग तुम्हाला दिसायला लागेल. कारण बीज पेरल्यावर झाड एका दिवसात उगवत नाही, पण अंकुर मात्र नक्की फुटतो मित्र हो. एक रिअल अनुभव. कोल्हापूरचा प्रशांत, त्याचं वय वर्ष 38. तो एका छोट्या IT कंपनीमध्ये सॉफ्टवेअर डेव्हलपर होता. पगार ठीकठाक होतं, पण त्याला स्वतःची कंपनी सुरू करायची होती. प्रशांत गेल्या 3 वर्षापासून याच विचारात होता. पण प्रत्येक वेळी एकच विचार यायचा, माझ्याकडे पुरेसे पैसेच नाहीत, माझ्याकडे कनेक्शन्स नाहीयेत, मला बिझनेसचा अनुभव नाहीये, हे माझ्यासारख्या सामान्य माणसाचं काम नाही. प्रशांत रोज देवापुढे प्रार्थना करायचा, देवा, माझी स्वतःची कंपनी सुरू होऊ दे रे. पण मनात त्याचा विश्वास अजिबात नव्हता. मनातून विश्वासच नव्हता. मनात एक भीती होती, मनात शंका होती. एके दिवशी त्याच्या आईने त्याला एक सोपी गोष्ट सांगितली, प्रशांत, तू देवाला सांगतोस कंपनी दे, पण तुझ्या मनात ती मिळणार नाही असं चालू आहे. काय देव काय म्हणून ऐकणार रे? तू तोंडाने एक बोलतोस आणि मनातून दुसरं बोलतोस. देव तोंड ऐकत नाही, देव मन ऐकतो. हे वाक्य प्रशांतच्या आयुष्यातलं एक टर्निंग पॉइंट ठरलं. त्या दिवसापासूनच प्रशांतने प्रार्थनेचा अप्रोच बदलला. तो रोज संध्याकाळी देवापुढे शांतपणे बसायचा. आधी 5 मिनिटं कृतज्ञता व्यक्त करायचा, मग डोळे बंद करून स्वतःची कंपनी चालू झालेलं असं एक जिवंत चित्र तो बघायचा. त्याचं स्वतःचं ऑफिस आहे. त्याच्या टेबलावर त्याच्या कंपनीचं एक नेम प्लेट लावलेलं आहे. 5-6 एम्प्लॉईज तिथे काम करत आहेत. पहिला क्लायंट आनंदाने फोन करतोय, प्रशांत, तुमचं काम एक्सलंट आहे बरं का. आणि या चित्राची भावना तो मनातून अनुभवायचा. तो आनंद, तो अभिमान, ती कृतज्ञता. आणि शेवटी म्हणायचा, देवा, तुझ्यावर विश्वास आहे, तू योग्य वेळी योग्य काय ते हे करशीलच. पहिले 7 दिवस गेले, पण काहीच बदललं नाही. मन म्हणायचं, बघ, काहीच होत नाही ना. पण प्रशांत तिथेच थांबला नाही. 10व्या दिवशी त्याचा एक जुना कॉलेजचा मित्र होता. अचानक तो त्याला भेटला. तो म्हणाला, प्रशांत, मला एक सॉफ्टवेअर प्रोजेक्ट आलाय रे, पण मला ते करायला कोणी भेटत नाहीये. तू करशील का? फ्रीलान्स बेसिसवर असेल. मग प्रशांतने ते प्रोजेक्ट आनंदाने स्वीकारलं आणि त्यात उत्कृष्टरित्या काम केलं. त्या क्लायंटने आणखी 2 प्रोजेक्ट्स दिले. त्यातून इतकं इन्कम आलं की प्रशांतने 3 महिन्यात जॉब सोडली आणि स्वतःची कंपनी रजिस्टर देखील केली. आज प्रशांतच्या कंपनीमध्ये 12 एम्प्लॉईज आहेत. तो म्हणतो, माझी आई म्हणाली होती, देव तोंड ऐकत नाही, तो मन ऐकतो. जेव्हा मी मनातून माझी इच्छा पूर्ण झालेलं अनुभवायला लागलो, तेव्हा देवाने ते ऐकलं. किंबहुना कदाचित देव आधीपासूनच ऐकत होता, पण मीच चुकीच्या भाषेत बोलत होतो. सगळ्यात महत्वाचे नियम. मित्र हो, या टेक्निक मध्ये काही
अत्यंत महत्वाचे नियम देखील आहेत. हे नियम तुम्ही मोडलेत तर ही टेक्निक काम करणार नाही. त्यामुळे हे नियम जाणून घ्या. नंबर 1, प्रार्थनेत नाही शब्द वापरू नका. मला गरिबी नको चुकीचं आहे. मला समृद्धी हवी आहे हे बरोबर आहे. कारण सबकॉन्शियस माइंडला नाही हा शब्द समजत नाही. तुम्ही गरिबी नको म्हणालात तर सबकॉन्शियस माइंडला गरिबी हाच शब्द ऐकू जाईल. जसं मी म्हणालो गुलाबी हत्तीचा विचार करू नका, तर तुम्ही काय कराल? तुम्ही गुलाबी कलरचा हत्तीच तुम्हाला दिसायला लागेल आणि त्याबद्दलच तुम्ही विचार करता, बरोबर ना? म्हणून सकारात्मक भाषेत प्रार्थना करा. आता नंबर 2, एका वेळी एकाच इच्छेला व्हिज्युअलाइज करा. 10-15 इच्छा एकदम व्हिज्युअलाइज कराल तर कोणतीही स्पष्ट होणार नाही. एका वेळी एकच इच्छा ती स्पष्टपणे तीव्रतेने बघा. नंबर 3, प्रार्थनेनंतर शंका घेऊ नका. प्रार्थना करून उठलात आणि मग म्हणालात होईल की नाही काय माहिती नाही बुवा, होईल का खरंच की कदाचित नाही होणार, तर तुम्ही स्वतःच तुमच्या सबकॉन्शियस माइंडला विरुद्ध सिग्नल देताय. प्रार्थना केल्यावर विश्वास ठेवा आणि सोडून द्या. शेतकरी बीज पेरतो आणि रोज उपटून बघत नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. नंबर 4, कन्सिस्टन्सी ठेवा. रोज करा, एकही दिवस सोडू नका. कमीत कमी 21 दिवस तरी करा. जर एखाद्या दिवशी करायला विसरलात तर तुम्हाला काउंटर रिसेट करायला हवा आणि परत दिवस 1 पासून सुरुवात करायला पाहिजे. हे कठोर वाटतं पण ही कन्सिस्टन्सी हीच या टेक्निकची शक्ती आहे मित्र हो. आता नंबर 5, प्रार्थनेच्या आधी मोबाईल बघू नका. व्हॉट्सअपचे मेसेजेस, इंस्टाग्रामच्या रील्स, कोणाचा तरी बॅड न्यूज, हे सगळं मनाला एका केओटिक स्टेटमध्ये ठेवतं. त्या स्टेटमध्ये तुमची प्रार्थना इफेक्टिव्ह होणार नाही. म्हणून प्रार्थनेच्या कमीत कमी 15 मिनिट आधी मोबाईल बाजूला ठेवा. नंबर 6, कुणाला सांगायची काही एक गरज नाही. सुरुवातीचे 21 दिवस हे तुमचं आणि तुमच्या देवाचं एक प्रायव्हेट संवाद असतं. कुणालाही सांगितलं तर ते म्हणतील हे काय भंपक आहे हे, आणि त्यांचा तो एक शब्द तुमच्या विश्वासाला तडा देईल. 21 दिवसानंतर तुमचे रिझल्ट्सच बोलतील. तुम्हाला कुणाला सांगायचीही गरज पडणार नाही. आणखी एक हृदयस्पर्शी अनुभव. नाशिकची वैशाली, वय वर्ष 50, तिचा मुलगा आदित्य, वय वर्ष 25. आदित्यला गेल्या 2 वर्षात कुठेच नोकरी मिळत नव्हती. त्याने 50 पेक्षा जास्त इंटरव्ह्यूज दिले, सगळ्या रिजेक्ट झाल्या. आदित्य डिप्रेशन मध्ये गेला. दिवसभर घरात बसून राहायचा, कुणाशी बोलायचा नाही, खायचा नाही. वैशाली दररोज देवाला विनवणी करायची, देवा माझ्या मुलाला नोकरी दे रे, तो खूप हुशार आहे, तो खूप मेहनती आहे, तू त्याला एक चान्स का देत नाहीयेस? पण काहीच होत नव्हतं. एके दिवशी वैशालीने एका सत्संगात ही एक टेक्निक ऐकली. तिने विचार केला, आजपर्यंत मी देवाला फक्त रडत रडत विनवत होते. कदाचित मला प्रार्थना करायची पद्धत माहिती नव्हती. आता मला ही पद्धत बदलावी लागेल. मग त्या रात्री वैशाली देवासमोर बसली, दिवा लावला, हात जोडले, डोळे बंद केले. आधी तिने देवाविषयी कृतज्ञता व्यक्त केली. देवा, तू माझा मुलगा मला दिलास, तो जिवंत आहे, तो हुशार आहे, तो निरोगी आहे आणि त्याबद्दल मी तुझ्याविषयी कृतज्ञ आहे. मग तिने व्हिज्युअलायझेशन केलं. तिने डोळे बंद करून बघितलं की आदित्य सकाळी उठतोय, शर्ट पॅन्ट घालतोय, ऑफिस बॅग उचलतोय, दारातून बाहेर जाताना म्हणतोय, आई मी जातोय ग, संध्याकाळी येईन. आणि वैशाली दारात उभी राहून हसत हसत त्याच्याकडे बघते. हे चित्र बघताना वैशालीच्या डोळ्यातून अश्रू वाहायला लागले. पण हे अश्रू दुःखाचे नव्हते, हे आनंदाचे अश्रू होते, हे कृतज्ञतेचे अश्रू होते, हे विश्वासाचे अश्रू होते. ती या अश्रू सहित म्हणाली, देवा मला माहिती आहे तू माझ्या आदित्यसाठी सगळ्यात चांगलंच काहीतरी ठरवलेलं आहे. मी तुझ्यावर विश्वास ठेवते. मित्र हो, वैशालीने हे 21 दिवस केलं, रोज एकही दिवस न सोडता. 16व्या दिवशी आदित्यचा एक कॉलेजचा मित्र अचानक त्याला फोन करतो. तो म्हणाला, आदित्य, आमच्या कंपनीमध्ये एक ओपनिंग आलेली आहे, तुझा प्रोफाईल तिथे मॅच होतोय, तू तिथे अप्लाय करशील का? आदित्यने तिथे अप्लाय केलं, इंटरव्ह्यू झाला
आणि 22व्या दिवशी आदित्यला ऑफर लेटर मिळालं. त्या संध्याकाळी आदित्य घरी आला आणि म्हणाला, "अगं आई, मला नोकरी मिळाली." वैशालीचे डोळे भरूनच आले. ती देवासमोर गेली, हात जोडली आणि फक्त एकच शब्द म्हणाली, "धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद." वैशाली आज म्हणते, गेल्या 2 वर्षात रोज मी रडत प्रार्थना करत होते, पण कधीच देवाला मी धन्यवाद म्हणाले नाही. कधी माझ्या मुलाला नोकरी करतानाचं चित्रच मी बघितलेलं नव्हतं. कधी ती भावना मी मनातून अनुभवलेलीच नव्हती. मी फक्त रडत होते आणि मागत होते. जेव्हा मी प्रार्थना बदलली, तेव्हा माझं सगळंच बदलून गेलं. माझं आणि तुमचं नातं शेवटचं मनापासून बोलणं. मित्र हो, आपण आज एका अत्यंत शक्तिशाली रहस्याबद्दल बोललोय. कदाचित तुम्ही आजपर्यंत देवासमोर हात जोडत होता, पण फक्त शब्दच म्हणत होता. कदाचित तुम्ही रोज प्रार्थना करत होता, पण ती एक शॉपिंग लिस्ट सारखी होती, प्रेयर नव्हती. कदाचित तुम्ही देवाला सांगत होता की हे दे, ते दे, पण कधी धन्यवाद तुम्ही म्हणालेलंच नव्हतं. कदाचित तुम्ही मागत होता, पण कधी व्हिज्युअलायझेशनच केलं नव्हतं. किती इच्छा पूर्ण झालेली कशी दिसेल? कदाचित तुम्ही बोलत होता, पण कधी अनुभवलंच नव्हतं. पण आजपासून तुम्हाला कळालंय की देवासमोर हात जोडणं ही फक्त एक कृती नाही, ती एक कला आहे. ते एक विज्ञान आहे, ती एक शक्ती आहे. आणि ती शक्ती तुमच्या हातात आहे. अक्षरशः तुमच्या जोडलेल्या हातांमध्ये ती शक्ती आहे. एक सुंदर श्लोक आहे, तो ऐका. श्रद्धावान लभते ज्ञानम. म्हणजे ज्याच्याकडे श्रद्धा आहे त्यालाच ज्ञान प्राप्त होतं. आणि आज तुम्हाला एक ज्ञान मिळालंय, प्रार्थनेचं खरं रहस्य. डॉक्टर जोसेफ मर्फी म्हणतात, द ओनली थिंग नेसेसरी फॉर युअर प्रेयर टू वर्क इज दॅट यू बिलीव्ह इट हॅज ऑलरेडी बीन answered. Feel the joy of the answered prayer and it will manifest. म्हणजे तुमच्या प्रार्थनेसाठी फक्त एकच गोष्ट लागते, तुमचा विश्वास की ती आधीच पूर्ण झाली आहे. पूर्ण झालेल्या प्रार्थनेचा आनंद अनुभवा आणि तीच रियालिटी बनेल. आणि तुमचे जोडलेले हे जे हात आहेत, ते 2 हात म्हणजे तुमचं कॉन्शियस माइंड आणि तुमचं सबकॉन्शियस माइंड यांचं मिलन. जेव्हा हे दोन्ही एकत्र येतात, तेव्हा एक शक्ती निर्माण होते. जेव्हा शब्द आणि भावना एकत्र येतात, तेव्हा चमत्कार घडतो. आणि जेव्हा मागणी आणि कृतज्ञता एकत्र येतात, तेव्हा देव ऐकतो. छोटा संकल्प, तुमचा होमवर्क. आज संध्याकाळपासून सुरुवात करा. आज दिवस 1 आहे. देवासमोर बसा, दिवा लावा, हात जोडा, डोळे बंद करा आणि 2 मिनिटं आधी कृतज्ञता व्यक्त करा. देवा, मला जे आहे त्याबद्दल धन्यवाद. मग 3 ते 5 मिनिटं व्हिज्युअलायझेशन करा. तुमची इच्छा पूर्ण झालेलं चित्र बघा, ती अनुभवा. तो आनंद, ती कृतज्ञता, ती शांतता मनात भरू द्या. शेवटी 1 मिनिट समर्पण करा. देवा, तुझ्यावर विश्वास आहे. तू योग्य वेळी सगळं काही करशील. बस हे रोज करा, कमीत कमी 21 दिवस. आत्ता कमेंटमध्ये सांगा, दिवस 1 मी सुरुवात करतोय किंवा करते. हा कमेंट माझ्यासाठी नाही, हा तुमचा देवाशी केलेला एक करार आहे. हा तुमचा स्वतःशी केलेला एक संकल्प आहे. हा तुमच्या सबकॉन्शियस माइंडला दिलेला एक पहिला सिग्नल असेल. आणि 21 दिवसानंतर पुन्हा या व्हिडिओवर या आणि लिहा, दिवस 21, माझी प्रार्थना बदलली, माझं आयुष्य बदलतंय. मला वाट बघायला आवडेल मित्र हो. आणि जर या व्हिडिओमध्ये काही मनाला भिडलं असेल, तुम्हाला काही पटलं असेल, तुम्हाला काही जाणवलं असेल, तर हा व्हिडिओ तुमच्या त्या एका माणसाला शेअर करा, जो दररोज देवासमोर हात जोडतो, पण ज्याला वाटतं की देव ऐकतच नाही. कदाचित तुमच्या एका शेअरमुळे त्या माणसाची प्रार्थना बदलेल. आणि प्रार्थना बदलली तर आयुष्य बदलतं. कारण कधी कधी एक योग्य ज्ञान योग्य वेळी योग्य माणसापर्यंत पोहोचणं हाच सगळ्यात मोठा चमत्कार असतो मित्र हो.
मित्र भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत देवासमोर शांत बसा, कृतज्ञता व्यक्त करा, तुमचं चित्र बघा, ती भावना अनुभवा आणि विश्वास ठेवा. कारण देव ऐकतो. देव नेहमी ऐकतो. फक्त तुम्हाला त्याच्या भाषेत बोलायला शिकायचं आहे. आणि त्याची भाषा म्हणजे ती भावनांची भाषा आहे, ती विश्वासाची भाषा आहे, ती कृतज्ञतेची भाषा आहे. देवासमोर हात जोडा, डोळे बंद करा आणि मनातून म्हणा, देवा धन्यवाद. माझं आयुष्य सुंदर आहे आणि ते प्रत्येक दिवशी अधिकाधिक सुंदर होत आहे. माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. धन्यवाद मित्र हो.